नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र TET 2026ची तयारी करत असाल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2013 मध्ये परिसर अभ्यासचे 30 क्वेश्चन जे आले होते ते पाहणार आहोत. तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे, जीभ लाल होणे आणि त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश होतो? तर सर्वात पहिल्यांदा जीभ लाल होणे आणि त्वचा खरखरीत होणे हे जे सिम्पटम्स आहेत ते आपल्याला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे दिसून येतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी कमी पडले तर आपली जीभ लाल होते आणि त्वचा खरखरीत होते. तर मग आपल्याला याच्यातून शोधावं लागेल की व्हिटॅमिन बीचे सोर्स कुठले आहे. आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये हा पहिला ऑप्शन आहे. तर हा जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यातील जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते व्हिटॅमिन सीचे सोर्स आहेत. त्याच्यानंतर दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन डी भेटते. त्याच्यानंतर डाळी, पालेभाज्या, दूध याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन बी भेटते. त्याच्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर चौथा पण पाहू. पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध. पपई, दूध याच्यातून व्हिटॅमिन बी, पालेभाज्या याच्यातून भेटतात. पिवळी पिकलेली फळे आणि हे इथे गाजर आहे, गाजरमधून आपल्याला व्हिटॅमिन ए भेटते. त्याच्यामुळे जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे डाळी, पालेभाज्या आणि दूध. याचा जर आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला हा वरील जो कमतरतेमुळे दिलेला विकार आहे तो उद्भवणार नाही. त्याच्यानंतर 122 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? आपल्याला उतरता क्रम विचारलेला आहे. म्हणजे सर्वात जास्त आयुर्मान असलेला कुठला आहे तर तो आहे खाली दिलेल्या पर्यायातून हत्ती आहे. तर हत्ती हा जवळजवळ 60 ते 70 वर्ष जगत असतो. त्याच्यानंतर जो आहे तो आहे शहामृग. तर शहामृग जो आहे तो 40 ते 50 वर्ष जगत असतो. त्याच्यानंतर जे कुत्रा आहे, कुत्र्याचं आयुर्मान 10 ते 13 वर्ष आहे. आणि घरमाशींचं साधारण काही आठवडे घरमाशीचं आयुर्मान आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय विचारलेलं आहे की प्रश्नामध्ये सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास म्हणजे सर्वात दुसरा क्रमांक विचारलेला आहे. उतरता क्रम लावायला गेलं तर पहिल्यांदा हत्ती येतो म्हणजे सर्वात जास्त आयुर्मान, त्याच्यानंतर येते शहामृग. म्हणून या 122 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे शहामृग. त्याच्यानंतर 123 नंबरचा प्रश्न आहे, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? इथे आपल्याला सोनकिड्याचा उपयोग विचारलेला आहे. ऑप्शन आहेत रेशीम संवर्धन, कीटक संवर्धन म्हणजे जोपासणी किंवा त्याच्यामुळे कीटक वगैरे वाढवण्यासाठी होतो का तर नाही. मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन करण्यासाठी नाही. तर कीटकावर नियंत्रण करण्यासाठी म्हणजे कीटक नियंत्रण पेस्ट जे असतात कीटक ते कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये सोनकिड्यांचा उपयोग होतो. म्हणून याचं जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 124 नंबरचा जो प्रश्न आहे, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? म्हणजे लहान मुले असतात 6 ते 7 वर्षाच्या दरम्यान त्यांचे दात पडतात. तर ते दात किती दात, दुधाचे दात म्हणतो आपण त्याला. तर त्याचे सुरुवातीचे 20 दात पडतात आणि ते पडून पुन्हा उगवत असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 125 क्रमांकचा प्रश्न आहे, पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात? इथे अलॉयच्या बाबतीत प्रश्न आलेला आहे. धातूंच्या मिश्रणापासून कुठल्या मिश्रणापासून पितळ तयार होते असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे जस्त आणि तांबे, दुसरा ऑप्शन आहे तांबे आणि लोखंड, तिसरा आहे निकेल आणि जस्त, चौथा आहे लोखंड आणि निकेल. तर पितळ विचारलेला आहे त्याला आपण ब्रास म्हणतो. तर तो जस्त म्हणजे झिंक आणि तांबे म्हणजेच कॉपर याच्यापासून बनलेला असतो. जस्तला आपण झिंक म्हणतो आणि तांब्याला कॉपर म्हणतो. त्याच्यामुळे 125चं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्याच्यानंतर 126 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी योग्य विधान कुठले विचारलेलं आहे? ऑप्शन आहेत
सर्वच जीवाणू उपद्रवी असतात. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. सर्वच बॅक्टेरिया आहेत जे की आपल्याला उपद्रवी असतात. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे सर्वच जीवाणू उपकारक असतात. इथे तिसरा ऑप्शन आहे काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. तर सर्व जीवाणू उपद्रवी असतात का? तर नाही. काही आपल्याला उपद्रवी असतात, काही उपयोगाचे असतात, तर काही आपल्याला हानिकारक असतात. त्यामुळे हे पण नाही. सर्व जीवाणू उपकारक असतात का? नाही. तर याचं जे 126 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर आहे की काही जीवाणू उपद्रवी असतात तर काही उपकारक असतात. म्हणजे काही हानिकारक असतात आणि काही उपयोगाचे असतात. हानिकारक जीवाणू बॅक्टेरियामुळे आपल्याला रोग होतात आणि उपकारक म्हणजे जसे की दही वगैरे बनवण्यासाठी बॅसिलस वगैरे जे आहेत ते आपल्याला उपयोगाचे पण असतात. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. चौथ्या ऑप्शनमध्ये जीवाणू व विषाणू हे समान असतात, आकाराचे असतात असं इथे सांगितलेलं आहे. हे पण ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यामुळे 126चं जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. काही जीवाणू उपद्रवी व काही उपकारक असतात. पुढे 127 क्रमांकचा प्रश्न आहे. इथे दिलेला आहे स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी असते? तर ऑप्शन आहेत निकेल, कथील, जस्त आणि ग्राफाइट हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर स्टेनलेस स्टीलला जे आहे ते निकेलमुळे चकाकी असते. निकेलमुळे चकाकी असते. स्टेनलेस स्टील निकेल आणि क्रोमियम पासून बनलेले असते. तर त्याला जे आहे ते निकेलमुळे चकाकी असते आणि क्रोमियम जो धातू आहे त्या क्रोमियममुळं त्याला जंग लागत नाही. तर ऑप्शन क्रमांक 127 जो प्रश्न आहे त्याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे निकेल. निकेलमुळे चकाकी असते आणि क्रोमियममुळे त्याला गंज लागत नाही. त्याच्यानंतर 128 क्रमांकाचा प्रश्न आहे अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? आता अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याचं जे वस्तुमान असते ते निमपट असते का? तर नाही, निमपट नाही, फारच कमी असते. हा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन आहे समान असते आणि चौथा आहे जास्त असते. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे फारच कमी असते. म्हणजे जवळजवळ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान असते ते 1800 पट कमी असते. म्हणजे एकदम नगण्य असते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 फारच कमी हा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर 129 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आहे खालीलपैकी पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहेत? निसर्गातील आपल्याला सफाई कामगाराबद्दल माहिती विचारलेली आहे. ऑप्शन आहेत साप, वटवाघूळ, वाळवी आणि घार. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे घार. सफाई कामगार निसर्गातील घारला म्हणलेला आहे कारण ते मृत जनावरांचा सफाया करतो निसर्गातून, म्हणून घारला निसर्गातील सफाई कामगार म्हणतात. त्याच्यानंतर 130 क्रमांकाचा प्रश्न आहे ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन आहेत. काय काय दिलेलं आहे ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये? 13 दिलेले आहेत प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन, 13 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. तर याचा अणुवस्तुमानांक काढायला सांगितलेला आहे. तर अणुवस्तुमानांक काढत असताना नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत? 13 आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन 14 आहे. 13 प्लस 14 किती होते? तर याचं जे आन्सर आहे ते आहे 27. म्हणजे कुठल्याही पदार्थाचा अणुवस्तुमानांक काढत असताना त्याचं जे फॉर्म्युला आहे ते नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन असं दोन्हीची ॲडिशन करून अणुवस्तुमानांक निघते. म्हणून या ॲल्युमिनियमच्या संबंधित त्याचे जे प्रोटॉन आहेत ते 13 आहेत आणि न्यूट्रॉन 14 आहेत. म्हणून दोन्हीची ॲडिशन केली तर आपलं जे करेक्ट आन्सर ते आहे 27 आलेलं आहे. त्याच्यानंतर 123 क्रमांकाचा प्रश्न आहे सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? ऑप्शन आहेत अवकाशातील मानवनिर्मित उपग्रहामध्ये सौर घटाचा वापर करून वीज पुरवठा करता येते का? तर हो. त्याच्यानंतर औषध साठवण्याचे शीतकपाट, तर आपण रेफ्रिजरेटर आपलं सौर ऊर्जेपासून चालवू शकतो. हो. त्याच्यानंतर वीज तापक, हो याच्यामध्ये पण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. स्वयंपाकामध्ये मदत होऊ शकते आपल्याला सौर घटाची. त्याच्यानंतर दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप, तर पाणी उपसणाऱ्या पंपामध्ये पण आपण सौर घटाचा उपयोग करू शकतो.
त्याच्यामुळे याचं जे आहे ते सर्व अ ब क ड ई हे चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन करेक्ट ठरणार आहे. तर प्रश्न क्रमांक 134चा ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 132 काय म्हणतो, तर जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? आपल्याला इथे जागतिक आरोग्य दिन कधी विचारलेला आहे, तर ऑप्शन आहेत 22 एप्रिल, 28 फेब्रुवारी, 10 जून आणि 7 एप्रिल. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 7 एप्रिल. 7 एप्रिलला WHO म्हणजेच जागतिक आरोग्य वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली होती. 1948 ला 7 एप्रिल 1948 ला WHO ची म्हणून जागतिक आरोग्य दिन त्या दिवशी साजरा केला जातो. त्याच्यानंतर 133 क्रमांकाचा प्रश्न आहे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे? राज्य विज्ञान शिक्षण संस्था तर ते आहे नागपूरला, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे 133 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. 134 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत, परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. उत्पादक म्हणजे वनस्पती हे उत्पादक आहे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर परपोषी वनस्पती कशा स्वयंपोषी असतात, त्याच्यामुळे परपोषी सजीव उत्पादक असू शकतात का, तर नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर 134 क्रमांकचा प्रश्न आहे, परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर येतात. तर जे भक्षक आहेत ते द्वितीय पोषण पातळीवर किंवा प्रथम पोषण पातळीवर कुठल्याही पातळीवर येऊ शकतात, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. त्याच्यानंतर 3रा क्रमांकाचा प्रश्न आहे, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत? तर हो, मांसाहारी सजीव हे आता पहिल्यांदा शाकाहारी सजीव हरिण वगैरे आहेत अशांना टायगर वगैरे खातो, तर हरिण जे आहे ते आहे प्रथमभक्षी आणि त्या प्रथमभक्षीला खाऊन मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक असू शकतात का, तर हो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तो करेक्ट आहे. त्याच्यानंतर 4था जो ऑप्शन आहे, शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात, तर हे पण ऑप्शन चुकीचं आहे. तर या 34 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहे. योग्य विधान विचारलं होतं. आता इथे 135 क्रमांकाचा प्रश्न आहे, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? इथे आपल्याला विज्ञान पाठ्यक्रमामध्ये समकेंद्री पद्धतीने विचारलेलं आहे. समकेंद्री पद्धत म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे. त्याच्यामुळे आपण जर विज्ञान विषय जर शिकवत असाल तर आपण याच्यापैकी कुठली सोप्याकडून अवघडाकडे जाणारी पद्धत म्हणता येईल? स्थायू पदार्थांचा अभ्यास, तर डायरेक्ट आपण त्याच्या पदार्थांच्या अवस्थाचा डायरेक्ट अभ्यास करायला गेलो, स्थायू पदार्थांचा अभ्यास, तर हे ऑप्शन नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म, त्याच्यानंतर पदार्थांचे गुणधर्म आणि 4था जो पर्याय आहे पदार्थांच्या अवस्था, स्थायू द्रव्य, वायू. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4. तर सोप्याकडून अवघडाकडे स्थायू द्रव्य अगोदर आपण पदार्थांच्या अवस्था वगैरे शिकवून त्याच्यानंतर शिकवतो. त्याच्यामुळे या 135 क्रमांकाचं जे ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन 135 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर 136 क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो, खालील पर्यायापैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी विचारलेली आहे. तर ऑप्शन आहेत राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाज, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज, तर हेच ऑप्शन दुसऱ्या नंबरचं चुकीचं आहे की पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आर्य समाजाची स्थापना केली नाही, तर आर्य समाजाची स्थापना जी आहे ते स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा चुकीचा आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली, हे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली का, तर हो. त्याच्यामुळे आपल्याला चुकीचा पर्याय विचारला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 137 प्रश्न क्रमांक काय म्हणतो, प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायापैकी कोण आहेत? प्रतियोगी सहकारिता,
तर ऑप्शन आहेत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक आणि दादाभाई नौरोजी. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे लोकमान्य टिळक यांनी प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर केले. इथे पण आता 138 क्रमांकचा प्रश्न पाहत आहोत. प्रश्न काय म्हणतो, मुरुंब देवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुक्रमे कोणती नावे ठेवली? तर मुरुंबदेवचा जो किल्ला होता त्याचं नाव राजगड ठेवलं आणि खेळणा किल्ल्याचं नाव विशाळगड ठेवलं. त्याच्यामुळे आपल्याला अनुक्रमे विचारलेला आहे मुरुंबदेवचा किल्ला, राजगड आणि विशाळगड हे इथे याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे. 139 प्रश्न क्रमांक, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती विचारलेला आहे? तर याचे ऑप्शन दिलेले आहेत. पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे, सचिव आज्ञापत्र तयार करणे, ऑप्शन क्रमांक 3 अमात्य परराज्यांशी संबंध ठेवणे, ऑप्शन क्रमांक 4 सुमंत जमा खर्च पाहणे. तर याच्यापैकी आपल्याला जे आहे ते करेक्ट ऑप्शन विचारलेला आहे. या ऑप्शन पैकी ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो आहे पंडितराव. तर पंडितरावचं जे काम आहे ते दान धर्माविषयी संबंधित कामे होते, त्याच्यामुळे इथे लिहिले आहे पत्रव्यवहार. त्यामुळे आपल्याला योग्य जोडी विचारलेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हा चुकीचा आहे. सचिव आज्ञापत्र तयार करणे, तर हो बरोबर आहे. हा ऑप्शन क्रमांक 2 जो आहे सचिव आज्ञापत्र तयार करणे हा बरोबर आहे. त्याच्यानंतर अमात्य परराज्याशी संबंध ठेवणे, तर अमात्य जे आहे अमात्य परराज्याशी संबंध ठेवणे चुकीचं आहे. अमात्य जमा खर्च पाहत होते, अमात्य जमा खर्च पाहत होते आणि सुमंत जे आहेत ते परराज्याशी संबंध ठेवत होते. त्याच्यामुळे हे ऑप्शन जे आहेत ते दोन्ही चुकीचे आहेत. आणि ऑप्शन क्रमांक 2 सचिव आज्ञापत्र तयार करणे हा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मानवी उत्क्रांतीतील ताठ कण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता आहे? ताठ कण्याचा विचारलेला आहे. ऑप्शन आहेत ए होमोसेपियन, चिंपांजी आणि होमो इरेक्टस. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 होमो इरेक्टस. याच्या नावातच आहे इरेक्टस हा जो आहे तो ताठ कण्याचा माणूस आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो, कारण पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते. तर ऑप्शन क्रमांक 4 सूर्याचे भासमान भ्रमण. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हे 140 क्रमांकाच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी कोणत्या गोड्या पाण्याचे सरोवर नाही? आपल्याला इथे खाऱ्या पाण्याचे सरोवर विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहेत कोलेरू, सांबर, कॅनसो आणि चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन जे आहे ते आहे उलर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे म्हणजे हे कोलेरू, कॅनसो आणि उलर हे जे आहेत ते गोड्या पाण्याचे सरोवर आहेत आणि आपल्याला गोड्या पाण्याचे नाही म्हणजेच खाऱ्या पाण्याचं विचारलेलं आहे. तर सांबर हे जे आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, म्हणून 142 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे सांबर. त्याच्यानंतर 143 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड, अलिबाग. रायगड हा जिल्हा आहे, त्याचा अलिबाग मुख्यालय आहे. तर खालीलपैकी कुठला असा जिल्हा आहे ज्याचा अलिबाग वांद्रे पूर्व आहे? तर याचा या खालील ऑप्शन पैकी मुंबई उपनगर हे याचं करेक्ट आन्सर आहे. मुंबई उपनगरचे मुख्यालय वांद्रे आहे. त्याच्यानंतर 144 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. ऑप्शन आहेत हिमो यात फरक असतो. ऑप्शन हे हा पर्याय बरोबर आहे, हिमो यात फरक असतो. त्याच्यामुळे हा काय ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर आहे हिमो यांचे गुणधर्म समान असतात का? तर नाही, हिमो यांचे गुणधर्म समान नसतात. त्याच्यानंतर त्याच्यामुळे 144चं उत्तर 2 येते. त्याच्यानंतर खालचे आपण ऑप्शन पाहूया. हिम अपारदर्शक असतो तर बर्फ पारदर्शक असतो. बरोबर आहे. आपण जो हिमालयामध्ये हिम पडतो आणि आपण जो फ्रीजमध्ये तयार होतो तो बर्फ असतो. तर आपल्याला माहित आहे की हिम जो असतो तो भुसभुशीत असतो आणि बर्फ असतो तो घट्ट असतो. त्याच्यानंतर हिम
अपारदर्शक असतात आणि बर्फ जो असतो तो पारदर्शक असतो. आणि इथे ऑप्शन क्रमांक 4 अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर करेक्ट आन्सर म्हणलं तर ऑप्शन क्रमांक 2, कारण आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. त्याच्यानंतर 145 क्रमांकाचा प्रश्न, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? तर आसामची सीमा ऑप्शन आहे 7, 8, 9 का 6. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 7. आसाम राज्याची सीमा 7 राज्यांना लागून आहे. 146 क्रमांकाचा प्रश्न, राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. आता खालील ऑप्शन मधून आपल्याला शोधायचं आहे. केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात का राष्ट्रपती? केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, तर हो, राष्ट्रपती हे केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात. देशाचे प्रथम नागरिक, हो, राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतात. आणि ऑप्शन क्रमांक 3, देशाचे वास्तव प्रमुख, तर वास्तव प्रमुख नसतात. वास्तव प्रमुख हे पंतप्रधान देशाचे वास्तव प्रमुख असतात. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 4, देशाचे घटनात्मक प्रमुख, तर राष्ट्रपती देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. पण आपल्याला डॅश डॅश नसतात म्हणले, तर देशाचे वास्तव प्रमुख असतात का? नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. 147, राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? ऑप्शन आहेत केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, विशेष सूची. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे समवर्ती सूची. शिक्षण हा जो घटक आहे तो समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. समवर्ती सूची म्हणजे अशी सूची जे केंद्र शासन आणि राज्य शासन दोघं जण मिळून त्याच्यावर काम करतात. तर अशा सूचीमध्ये शिक्षण हा विषय समाविष्ट केलेला आहे. पुढील प्रश्न, खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता विचारलेला आहे? गटात ऑप्शन आहेत जागतिक आरोग्य परिषद, जागतिक व्यापार संघटना, अन्नधान्य व कृषी परिषद. ऑप्शन क्रमांक 4, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक 2 जागतिक व्यापार संघटना हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. गटात न बसणारा म्हणला आहे. याच्यामध्ये WHO म्हणजे जागतिक आरोग्य परिषद, अन्नधान्य व कृषी परिषद, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक व वैज्ञानिक सांस्कृतिक परिषद हे जे आहेत ते युनायटेड नेशन्सचे भाग आहेत. आणि WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना ही एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संघटना आहे. म्हणून आपल्याला गटात न बसणारा ऑप्शन विचारलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 149वा प्रश्न, इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन आहेत प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्या स्थळानुसार संरचना म्हणतात. तर हे चुकीचं आहे. हे काळानुसार संरचना म्हणतील, प्राचीन, अर्वाचीन आणि मध्ययुगीन. त्याच्यामुळे हा तर ऑप्शन येत नाही. त्याच्यानंतर ब ऑप्शन, राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्याच विषयानुसार संरचना म्हणतात. तर हा जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक बी. राजकीय इतिहासाच्या बाबतीत विचारलेला आहे. राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात का? तर हो. म्हणून फक्त ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आहे. आता 150वा प्रश्न, खालील परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहे. त्याच्यानंतर हे नैसर्गिक घटक आहेत, पाऊस, वादळ, भूकंप. पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहेत. गाव, शहरे हे सामाजिक घटक आहेत. निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत. असे 4 ऑप्शन. 150 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे, आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे. तर ते आहे पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत का? परिसंस्थेचे घटकाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. तर हो, बरोबर आहे. पाऊस, वादळ, भूकंप हे जे आहेत ते भौतिक घटक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2013च्या परिसर अभ्यास पेपर पहिला त्याच्यातील परिसर अभ्यासाचे 30 प्रश्नांचे विश्लेषण पाहिले आहे. तर अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल.